नमस्कार मंडळी, मी स्वप्नील पाटील. माझा निसर्ग माझं आरोग्य या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपल्यासाठी मी आज एक नवीन औषधी वनस्पतीचे गुणधर्म आणि फायदे तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. तर आपण ते जाणून घेऊया. मंडळी, आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण ही वनस्पती नेहमी पाहिली असेल. तसंच आपण या वनस्पतीला आपल्या घरात कुंडीत देखील लावतो. या वनस्पतीचे वनस्पतीशास्त्रात नाव आहे ॲलोवेरा आणि तसेच मराठीत याला आपण म्हणतो कोरफड. तर मित्रांनो, साधारणतः हे भारतात चांगल्या प्रमाणे आढळून येते. तसेच याची ओळख म्हणजे आपला मांसासारखा याचा ताठर असा हे असतो आणि त्याच्यात जेलसारखा असा पदार्थ असतो. आजूबाजूला काटेरी असे दाट हे असतात. त्याच्यामुळे आपण याची ओळख सहज करू शकतो. तर या वनस्पतीचा मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आयुर्वेदिक गुणधर्म म्हणजे याचा कडवटपणा जो असतो तो डायबिटीक्स कमी करण्यासाठी होत असतो. तसेच या वनस्पतीत विटॅमिन ए, सी, बी, B1, B2 हे गुणधर्म असतात व मायक्रोबियन हा गुणधर्म असतो, जो काही त्वचेसाठी आपले डाग, पिंपल्स कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो. तसेच याच्यात लॅक्टिसिव्ह असा गुणधर्मसुद्धा असतो, जो आपली पचनसंस्था एकदम सुरळीत करतो. याचे जेल जर आपण नेहमी सेवन केले तर पचन संस्थासुद्धा सुधारते. तसंच तुमचं वेट लॉससुद्धा होतं, वेटसुद्धा कमी याच्याने होऊ शकतं. अँटीऑक्सिडंट हा गुणधर्म असल्यामुळे शरीरातील जळजळ म्हणजे ॲसिडिटी, आम्ल, पित्त या गोष्टी देखील या वनस्पतीमुळे कमी होत असतात. तर मंडळी, याला आयुर्वेदात संजीवनी असे देखील म्हटले गेलेले आहे. जे काही सगळ्या प्रकारचं गुणधर्म याच्यात असतात आणि आपल्या आरोग्यासाठी खूप असे लाभकारक असतात. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया याचे जेल कशा प्रकारे आपण बनवू शकतो. तर मित्रांनो, हे आपण याचे काही पानं म्हणू शकतो ते आपण कापून घेतलेले आहेत. बारीक बारीक तुकडे करून त्याचा वरचा पात सगळं आपण, तर हे एक तुकड्यावरील आपण वरची साल काढून घेतली आणि जो काही जाडसर जेलसारखा भाग आहे तो आपण आपल्या चेहऱ्यावर देखील लावू शकतो, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील डाग, फोड, मुरूम हे कमी होऊन आपला चेहरा हा टवटवीत असा दिसू शकतो. आणि हे जेल आपण मिक्सरमध्ये फिरून जर याचं सेवन केले तर बद्धकोष्ठता, तुमचं मधुमेह, डायबेटिक्स या गोष्टीसुद्धा बऱ्या प्रमाणे कमी होऊ शकतात. तर मित्रांनो, जर माझी माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. निसर्ग जपा,